तरी विरामचिन्हेचा उपयोग कसा केला जातो किंवा विरामचिन्हे म्हणजे काय किंवा विरामचिन्हे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा आपल्या परीक्षेमध्ये त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची आहेत, हे सर्व आपण आता आज पाहणार आहोत. तर आज आपण सुरू करूया विरामचिन्हे. सर्वप्रथम बघू की विरामचिन्हे म्हणजे काय, ते कसे, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्या एक प्रकार आपण डिस्कस करू. आपण प्रकाराचा उदाहरणासहित ते समजावून बघू. तर आपण सुरू करूया विरामचिन्हे. आपण जेव्हा एकमेकाशी बोलत असतो त्यावेळी आपण बोलताना मध्ये मध्ये थांबत असतो. व्याकरणात या थांबण्याला विराम असे बोलतात. आता तुम्ही कधी दोन व्यक्ती किंवा आपण दुसऱ्याशी एखादं बोलत असतो किंवा संवाद साधत असतो. जेव्हा संवाद साधत असतो दुसऱ्या व्यक्तीशी तेव्हा आपण मध्ये मध्ये थांबतो किंवा मध्ये मध्ये एखादा पॉज घेतो किंवा मध्ये मध्ये एखादे आपण एक्सप्रेशन दाखवतो. त्यालाच व्याकरणामध्ये काय बोललं जातं, विराम असे बोललं जातं. कोणताही व्यक्ती असते किंवा कोणताही दोन व्यक्ती असू दे, जेव्हा ते संवाद साधत असतात किंवा एकमेकाशी बोलत असतात, तेव्हा ते सलग बोलत नाहीत किंवा एकसारखे बोलत नाहीत. ते काय करतात, मध्ये मध्ये थांबत असतात किंवा मध्ये मध्ये एक्सप्रेशन आपले चेंज करत असतात. आपले हावभाव चेंज करत असतात किंवा हावभाव आपले वेगवेगळे बदलत असतात. जो काही थांबा घेतात किंवा जे संवाद आपण साधताना जो काही मधील थांबा असतो, त्या थांब्याला किंवा त्या थांबण्याला काय बोलतो आपण, विराम असे बोलतो. लेखनामध्ये हा विराम निरनिराळ्या चिन्हे वापरून दाखवला जातो. या चिन्हांना विराम चिन्हे असे बोलतो. आपण जेव्हा बोलतो किंवा आपण संवाद साधतो तेव्हा आपण ते विराम चिन्हे जे असेल ते आपण बोलून दाखवत नाही. आता समजा मी एखादा प्रश्न विचारतोय, तू कुठे चाललास, प्रश्नचिन्ह. ह्या प्रकारचा आपण संवाद साधत नाही किंवा ह्या प्रकारचा आपण काय करत नाही, एकमेकाशी बोलत नाही. तर आपण काय करतो, जेव्हा हे बोलतो किंवा आपण एकमेकाशी संवाद साधतो तेव्हा काहीतरी थांबा घेतो किंवा काहीतरी पॉज घेतो. त्यानुसार आपल्याला समजतं की समोरच्याला काय प्रश्न विचारायचा आहे किंवा त्याने उद्गारवाचक चिन्ह वापरलेत किंवा अजून काही असेल. पण जेव्हा आपण लेखनामध्ये वापरतो किंवा आपण जेव्हा लेखन करतो तेव्हा काही हे जे थांबे असतात किंवा हे काही जे आपण मध्ये पॉज घेतो किंवा आपण जो काही थांबा घेतो, तो जो थांबा असेल हा व्याकरणामध्ये काय केलं जातं, वेगवेगळे चिन्हे वापरून काय केला जातो, दाखवला जातो. तर ह्या चिन्हांना आपण काय बोलतो, विरामचिन्हे असे बोलतो, ज्याला इंग्लिशमध्ये पंक्च्युएशन असे सुद्धा बोललं जातं. तर विरामचिन्हे काय आहेत, एकूण 9 प्रकारचे आहेत. या 9 प्रकारची विरामचिन्हे काय केले जाते, व्याकरणामध्ये वापरली जातात किंवा आपण जे संवाद साधतो, संवाद साधताना काय केले जातात, हे विरामचिन्हे वाप सॉरी संवाद साधताना किंवा आपण जे संवाद असतात ते जेव्हा लेखणीद्वारे आपण कागदावरती उतरवतो किंवा आपण लेखनामध्ये जेव्हा वापरतो, तर हे 9 प्रकारचे आपण विरामचिन्हे काय करतो, आपल्या व्याकरणामध्ये वापरतो. सर्वप्रथम आहे पहिला पूर्णविराम, दुसरा आहे अर्धविराम, तिसरा आहे स्वल्पविराम, चौथा आहे अपूर्णविराम, पाचवा आहे प्रश्नचिन्ह, सहावा आहे उद्गार चिन्ह, सातवा आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये काय आहे, ते दोन आहेत. एक आहे दुहेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा आहे एकेरी अवतरण चिन्ह. आठवा आहे संयोग चिन्ह, नववा आहे अपसरण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह त्यालाही बोललं जातं. तर अशा या प्रकारचे काय आहे, ते 9 प्रकारचे एकूण विरामचिन्ह जे व्याकरणामध्ये वापरली जातात. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह. नावाच्या पुढे मी ते कशी विरामचिन्हे असतात किंवा तिचं स्वरूप कसं असतं हे मी कंसामध्ये दाखवलेलं आहे. शेवटी आपण जेव्हा आपलं लेक्चर जेव्हा संपेल किंवा आपला जे क्लास संपेल त्यावेळी तुम्हाला मी व्हाईट बोर्डवरती काढून दाखवेन की विरामचिन्ह कशी काढली जातात किंवा विरामचिन्हाचा स्वरूप कसं असतं. आता एक एक विरामचिन्हाचं आपण काय घेऊ, माहिती घेऊ किंवा मग एक एक विरामचिन्ह आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करू की ते वापरले कसे जातात. वापरल्यानंतर त्यानंतर आपण त्यांचं उदाहरणही पाहू की उदाहरणामध्ये ते कसे वापरले जातात. पहिला आहे पूर्णविराम. तर आपण याचे 3 भाग पाडतो. एक विरामचिन्ह ते कधी वापरतात आणि त्यानुसार त्याचं उदाहरण. पहिला आहे पूर्णविराम.
पूर्णविराम ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो, फुल स्टॉप बोलतो. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. आद्याक्षरे किंवा संक्षिप्त रूपे याच्या शेवटी. आता हे पूर्णविराम जे असले 2 प्रकारे वापरले जातात. एक कधी जेव्हा वाक्य हे काय केलं जातं, पूर्ण झालं असतं किंवा वाक्य हे पूर्ण झालं आहे, हा वाक्याचा शेवट आहे, हे शेवट दाखवण्यासाठी आपण पूर्णविरामचा काय केला जातो, वापर केला जातो. आणि दुसरं आद्याक्षरे किंवा संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप म्हणजे काय करतो आपण, एखादं पूर्ण मोठं नाव असेल, पूर्ण नाव मोठं आपल्याला छोट्यामध्ये लिहायचं असेल, समजा उदाहरणार्थ आपण काय लिहितो, उदा आणि एक फुल स्टॉप देतो. तर ह्या 2 ठिकाणी आपण कशाचा वापर करतो, हा पूर्णविरामचा वापर करतो. पहिलं उदाहरण आहे, रामाने रावणाला मारले. त्यानंतर पुढचं काही नाही, त्यानंतर काय आला, हा फुल स्टॉप आला किंवा ज्याला आपण काय बोलतो, पूर्णविराम बोलतो. आता इथे पहा दुसरं उदाहरण आहे. उदाहरण पु. ल. देशपांडे किंवा पी.ई. म्हणजे एखाद्या शब्दाचं संक्षिप्त रूप जर दाखवायचं असेल किंवा आद्याक्षर जर दाखवायचे असतील, तर आपण काय करतो, हा पूर्णविरामाचा पूर्णविरामाचा मदत घेतो किंवा पूर्णविरामाने ते दाखवले जातात. तर पूर्णविराम हे 2 ठिकाणी वापरले जाते. एक वाक्याच्या शेवटी किंवा आद्याक्षर किंवा संक्षिप्त रूपाच्या शेवटी. अर्धविराम किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो सेमीकॉलन. 2 छोटी-छोटी वाक्य जोडताना उभयनिवी अव्ययाचा एकत्र करण्याच्या आधी हे चिन्ह वापरतात. म्हणजे 2 उभयनिवी जे अव्यय असतील, त्यांना एकत्र करायचे असेल किंवा हे 2 छोटी-छोटी वाक्य आहेत, त्यांना एकत्र करायचे असेल, तर आपण कशाचा वापर करतो, हा अर्धविरामाचा वापर करतो. याचं उदाहरण बघा, वडिलांनी रमेशला शाब्बासकी दिली, कारण तो परीक्षेत पहिला आला. आता हे 2 वाक्य काय केले, त्या अर्धविराम किंवा ही 2 विभागणी वाक्य जे असतील, हे काय ते एकत्र करण्याचं काम कोणी केलं, अर्धविरामाने केलेलं. तर हे 2 होते पूर्णविराम आणि अर्धविराम. पूर्णविराम कधी वाक्य पूर्ण झाले दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी चिन्ह वापरतात किंवा आद्याक्षरी किंवा संक्षिप्त रूपाच्या शेवटी हे चिन्ह वापरले जातात. दुसरा आहे अर्धविराम. अर्धविराम म्हणजे 2 छोटी-छोटी उभयनिवी वाक्य एकत्र करण्यासाठी आपण या अर्धविराम चिन्हाचा वापर करतो. तिसरा आहे स्वल्पविराम, जेव्हा त्याला आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये बोलतो आपण त्याला कॉमा. समोरच्या व्यक्तीला हाक मारताना किंवा एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात. तर स्वल्पविराम जो असेल, स्वल्पविराम 2 ठिकाणी वापरले जातात किंवा हे विरामचिन्ह 2 ठिकाणी वापरले जातात. पहिलं तर कोणतं, समोरच्या व्यक्तीला हाक मारताना किंवा एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात. जसं मुलांनो स्वल्पविराम अभ्यास करा. पंजाब, महाराष्ट्र, गुजरात किंवा एकाच जातीचे शब्द. आता वर्गातील मुलांची नावं घ्यायची असेल किंवा विद्यार्थ्यांची नावं घेत असेल, रमेश, सुरेश, राहुल, हे जी नावं घेतो आपण, एकाच जातीचे शब्द आहेत, ती एका जातीचे शब्द वापरताना आपण काय करतो, हा स्वल्पविरामाचा उपयोग केला जातो किंवा समोरच्या व्यक्तीला हाक मारतानाही आपण स्वल्पविरामाचा उपयोग करतो. चौथा आहे अपूर्णविराम, ज्याला कॉलन असे बोलतात. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास या चिन्हाचा वापर करतात. तपशील द्यायचा असेल म्हणजे तुम्हाला एक वाक्य आणि वाक्याच्या समोर काय द्यायचे, तुम्हाला तपशील द्यायचे म्हणजे तुम्हाला काय द्यायचे, अजून त्याची माहिती द्यायची. तर आपण कशाचा वापर करतो, हा अपूर्णविरामाचा वापर करतो. पुढील क्रमांकांचे विद्यार्थी निवृत्त झाले 2, 5, 15, 20. पुढील क्रमांकांचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले 3, 4, 10, 11, 12. तर आपण तपशील द्यायचा असेल किंवा माहिती द्यायची असेल, तर आपण कशाचा उपयोग करतो, हा अपूर्णविरामाचा उपयोग करतो. प्रश्नचिन्ह, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो, क्वेश्चन मार्क बोलतो. वाक्यात प्रश्न विचारला गेला असेल तर तो दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. हे सगळ्यात सोपं आहे, की आपण एखाद्याला प्रश्न विचारतो, एखाद्याला आपण क्वेश्चन विचारतो, तर तो दर्शवण्यासाठी किंवा वाक्यात प्रश्न विचारला गेला आहे हे दर्शवण्यासाठी काय केलं जातं, आपण हे वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ, आई गावाला गेली का, किंवा उद्या शाळा आहे का, किंवा उद्या क्लासेस आहेत का.
आपण काय करतोय, समोरच्या व्यक्तीला आपण काय करतोय, प्रश्न विचारतोय. तर प्रश्न विचारला गेला हे दाखवण्यासाठी काय करतो आपण, हे क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह हे वापरतो. 6वा आहे उद्गार चिन्ह किंवा मार्क ऑफ एक्सक्लेमेशन. मनातील कोणतीही भावना व्यक्त करण्याच्या शब्दाच्या नंतर हे शब्द किंवा हे चिन्ह वापरतो. तर मनातील कोणत्या भावना म्हणजे काय, आश्चर्यकारक भावना असू देत, सुखकारक भावना असू देत, दुःखकारक असू देत किंवा अजून कोणत्याही भावना असू देत, जेव्हा ह्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दानंतर हे चिन्ह वापरतो किंवा आपण भावना स्पष्ट केल्यानंतर जेव्हा हे आपण चिन्ह वापरतो, त्या चिन्हाला आपण काय बोलतो, उद्गार चिन्ह वापरतो. जसं की अरे वा, फारच सुंदर आहे तुझे अक्षर. म्हणजे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी काय आलेले, ते उद्गार चिन्ह आलेले. दुसरा, बापरे केवढी उंच ही इमारत. म्हणजे आपण इथं काय केलं, भावना व्यक्त केलीत, म्हणजे किती उंच आहे किंवा किती सुंदर आहे. म्हणजे आपल्या चांगल्या भावना आपण काय केल्या, त्या व्यक्त केल्यात. आणि त्या व्यक्त करताना कोणत्या वापरतो आपण, उद्गार चिन्ह हे चिन्ह वापरतो. दुसरं आहे अवतरण चिन्ह. त्याच्यामध्ये दोन आहेत, एकेरी आणि दुहेरी. ज्याला आपण इंग्लिश मध्ये बोलतो सिंगल, डबल, इन्व्हर्टेड कॉमा. आता एकेरीमध्ये किंवा दुहेरीमध्ये पहा, एकेरीमध्ये वाक्यातील एखाद्या विशिष्ट शब्दावर जोर देताना किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव देताना. म्हणजे आपण जेव्हा वाक्य जेव्हा बोलतो किंवा वाक्य आपण जेव्हा लिहितो किंवा एका विशिष्ट शब्दावरती जोर द्यायचा असेल, तर त्या शब्दाला आपण कोणता वापरतो, दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. जसं की स्वराज्य मिळवणे हे भगतसिंगाचे अंतिम ध्येय होते. म्हणजे आपल्याला त्या शब्दावरती काय करायचं, जोर द्यायचा किंवा एक विशिष्ट शब्दावरती जोर द्यायचा आहे. तर त्यावेळी आपण काय करतो, आपण हे एकेरी अवतरण चिन्ह असे वापरतो. तर दुहेरी कधी वापरतो, एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून उच्चारलेले शब्द जसे तसे दाखवतो, तेव्हा या चिन्हाचा वापर केला जातो. म्हणजे एखादा व्यक्ती बोलतो किंवा एखादा व्यक्ती संवाद साधतो, त्या संवादातून निघणारा जो काही शब्द असेल, तेव्हा ते शब्द आपण जसे तसे वाक्याच्या स्वरूपात दाखवतो, तेव्हा काय केले जातात, हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जातात. जसं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तो लोकमान्य टिळकांचा हा जो वाक्य असेल किंवा हा जो संवाद असेल, तो संवाद आपण काय केलाय, हा डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेला आहे. 8वा आहे संयोग चिन्ह. तर संयोग चिन्ह म्हणजे काय, ज्याला आपण ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास तर दोन शब्द जोडताना या चिन्हाचा वापर करतो. तर संयोग चिन्ह काय करतो, आपण दोन ठिकाणी वापरतो. जसं की तुम्ही वहीमध्ये जेव्हा एखादं वाक्य लिहित असता किंवा गृहपाठ करत असता, जेव्हा ते पूर्ण ओळ संपते किंवा ओळ संपल्यानंतर अजून 2-3 शब्द लिहायचे आहेत, पण तो शब्द काय करतो, तुम्हाला अपुरा राहून जातो आणि अपुरा राहिल्यानंतर तुम्ही अर्धा शब्द काय करता, खाली लिहिता. तेव्हा तो शब्द अपुरा राहिला हा दाखवण्यासाठी तुम्ही काय करता, अपुऱ्या शब्दाच्या समोर एक डॅश मारता किंवा एक चिन्ह देता. त्या चिन्हाला आपण काय बोलतो, संयोग चिन्ह. किंवा दोन शब्द जोडताना या चिन्हाचा काय केला जातो, वापर केला जातो. जसं आजचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द, आता इथे बघा, करण्यात हा एक मोठा शब्द आहे, पण तो पूर्ण ओळीमध्ये काय करत नाही, बसत नाही. त्यामुळे अर्धा शब्द वरती आणि अर्धा शब्द खाली लिहिलेला आहे. तर तो शब्द हा पूर्ण हे दाखवण्यासाठी काय केलेलं आहे, संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. दुसरा आहे विद्यार्थी भांडार किंवा प्रेम विवाह. विद्यार्थी भांडार आणि प्रेम विवाह हे दोन शब्द काय केले, तर आपण हे दाखवलेले आहेत आणि ह्या दोन शब्द जोडताना कशाचा वापर केला, आपण संयोग चिन्हाचा वापर केलाय. दुसरा आहे अपसरण चिन्ह किंवा ज्याला आपण स्पष्टीकरण चिन्ह बोलतो किंवा लॉंग डॅश किंवा डॅश बोलतो. बोलताना विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरतात. जसं की तो इथे आला, पण तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे. म्हणजे आपल्याला काय करतो, आपण एखादं बोलता बोलता विचार मालिका तुटली किंवा स्पष्टीकरण द्यायचं असले एखाद्या वाक्याचं, तर त्यावेळी आपण काय करतो, हे अपसरण चिन्ह असे वापरतो किंवा स्पष्टीकरण चिन्ह हे ज्याला बोलतो आपण, हे इथे वापरले जातात. तर असे आपण किती विराम चिन्हाचे किती 9 प्रकार पाहिले.
पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह किंवा अपसरण चिन्ह. तर याचे आपण कधी वापरले जातात हे पाहिले, माहिती पाहिली. अजून एक यांची उदाहरणे पाहिली की हे कुठे वापरले जातात आणि कसे वापरले जातात. आता आपण फक्त आपल्या व्हाईट बोर्ड वरती बघणार आहोत की चिन्ह कसे वापरले जातात किंवा कशा प्रकारे वापरले जातात. सर्वप्रथम आपण पाहिलं कोणतं पूर्णविराम. पूर्णविरामाचं चिन्ह जे असेल ते कसं असेल, एक पूर्ण एक डॉट असेल. दुसरा पाहिला आपण, दुसरा कोणता पाहिला, दुसरा पाहिला आपण अर्धविराम. अर्धविराम जेव्हा दाखवतो तेव्हा एक फुल स्टॉप आणि त्याच्या खाली कसा हा स्वल्पविराम जेव्हा आपण दाखवतो, या प्रकारचे काय केले जातात, ते चिन्ह वापरले जातात. प्रश्नचिन्ह असेल, प्रश्नचिन्ह वापरताना अशा प्रकारचे काय करणार आहे आपण, चिन्ह वापरणार आहोत. जसे अवतरण चिन्ह असेल, अवतरण चिन्ह वापरण्यासाठी काय केलं जातं, आपण अवतरण चिन्हामध्ये काय आहे, ते दोन प्रकार आहेत. एक आहे दुहेरी अवतरण चिन्ह आणि एक आहे एकेरी. जेव्हा दुहेरी दाखवतो तर आपल्याला काय करायचे, ते हे दुहेरी आणि हे काय झाले, हे एकेरी. या प्रकारचे आपण काय करतो, अवतरण चिन्ह वापरतो. दुसरा असेल उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह जेव्हा आपण वापरतो तेव्हा काय करतो आपण, हे एक डॅश आणि खाली त्याचा फुल स्टॉप. या प्रकारचे आपण काय करतो, हे अवतरण चिन्ह वापरत असतो. आता आपण याची काही उदाहरणं बघू की उदाहरणा थ्रू कसं आपण हे विरामचिन्ह जे असेल, विरामचिन्ह उपयोगात आणले जातात किंवा परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात आणि तुम्हाला ते कसे सोडवायचे हे आपण उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू किंवा उदाहरणाद्वारे आपण काय करू, हे समजून घेऊ. तुम्हाला काय केलं जातो, डायरेक्ट प्रश्न दिला जातो 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा. तर यामध्ये काय केलं जातं बघा, असे तुम्हाला वाक्य दिले जातात आणि वाक्य तुम्हाला समजून तिथे काय करायचे, तुम्हाला हे तुमची विरामचिन्हे वापरायचे. तर पहिला कोणता आहे, सभ्य स्त्री पुरुषो माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आता हा जर प्रश्न जर पाहिला आपण, one second. हा जर प्रश्न पाहिला, या प्रश्नामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे विरामचिन्ह दिसणार नाहीत, काय दिसणार, हे सलग काय ते शब्द आहेत किंवा सलग एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणतंही विरामचिन्ह वापरलेलं नाही, काही नाहीये. आता हे तुम्हाला काय करायचं, जेव्हा प्रश्न विचारला जातो या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचे, विरामचिन्हे वापरायची किंवा हे विरामचिन्ह लिहून तुमचं उत्तर पूर्ण करायचे. आता इथे बघा, सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आता इथे कसे 3 प्रकारचे काय केलेत, विरामचिन्हे वापरलेले आहे. एकेरी अवतरण चिन्ह, दुसरा आहे स्वल्पविराम आणि तिसरा आहे फुल स्टॉप किंवा ज्याला आपण पूर्णविराम असे बोलतो. त्या तीन प्रकारचे विरामचिन्हे वापरून काय केले, ते वाक्य तयार केलेले आहेत. दुसरा आहे मी शिरीषकडे पाहिले. आता इथे काय केलेत, फक्त एकच वापरलेलं, कोणता, पूर्णविराम. तुला गाण्याची आवड आहे तर आता ह्याच्यामध्ये पहा, ह्याच्यामध्ये 2 विरामचिन्ह वापरलेत. एक तर एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा असेल उद्गार चिन्ह. म्हणजे एकाच वाक्यामध्ये 2 ते 3 विरामचिन्ह काय काय करू शकतो आपण, उपयोगात आणू शकतो किंवा एकाच वाक्यामध्ये 2 ते 3 विरामचिन्ह येऊ शकतात. असं नाही की एकाच वाक्यामध्ये फक्त एकच विरामचिन्ह येणार किंवा एका वाक्यामध्ये 2 पेक्षा जास्त विरामचिन्ह येऊ शकत नाही, असं नाही. कितीही विरामचिन्हे त्या वाक्याच्या उपयोगानुसार किंवा संवादानुसार ते येऊ शकतात. जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये आपण 3 विरामचिन्ह वापरले.
एकेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम आणि पूर्णविराम. पण दुसऱ्यामध्ये काय केलं आपण, दुसऱ्यामध्ये फक्त एकच विरामचिन्ह वापरलं, ते असेल पूर्णविराम. आता दुसऱ्यामध्ये काय, तिसऱ्यामध्ये काय केलं आपण, तिसऱ्यामध्ये आपण दोन विरामचिन्ह वापरले. एक तर एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे उद्गार चिन्ह. चौथा, कबूल, उद्यापासून मी येतो. आता ह्याच्यामध्ये पहा, ह्याच्यामध्ये काय केले त्यांनी, तीन वापरले, एकूण तीन विरामचिन्ह वापरलेत. पहिला आहे एकेरी अवतरण चिन्ह, दुसरा आहे उद्गार चिन्ह, तिसरा असेल पूर्णविराम. का तिथे का तीन वापरले, कारण हे वाक्य जे असेल, वाक्य काय आहे, हे वाक्य एक संवाद आहे किंवा एक एखाद्या एखाद्या व्यक्तीचा एक तो मोठा संवाद आहे आणि त्यामध्ये तिने उद्गार केलेला आहे. म्हणजे काय केलं तिने, आपल्या भावना काय केलेत तिथे, भावना आपल्या स्पष्ट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिथे काय वापरले, ते तीन विरामचिन्ह वापरले. पाचवा असेल, आपण कुठं असता, कामाला बोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. त्याच्यामध्ये काय केले, ते तीन ठिकाणी काय केले, दोन ठिकाणी काय केले, तो हे विरामचिन्ह वापरले. जसं एकेरी असेल, सॉरी, तीन विरामचिन्ह वापरले. ते काय, एकेरी, प्रश्नचिन्ह आणि तिसरा आहे पूर्णविराम. आपण कुठं असता कामाला, प्रश्नचिन्ह, बोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. सहावा असेल, अरे तुझा पत्ता तरी काय. त्याच्यामध्ये दोन अवतरण चिन्ह वापरले, ते काय एकेरी, सॉरी, तीन विरामचिन्ह वापरले, ते काय एकेरी, दुसरा असेल स्वल्पविराम आणि तिसरा आहे प्रश्नचिन्ह. शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे त्याने, तीन चार काय केलेत, विरामचिन्ह वापरलेत. एक आहे एकेरी अवतरण चिन्ह, दुसरा आहे स्वल्पविराम, तिसरा आहे अल्पविराम, चौथा आहे पूर्णविराम. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय केले, ते चार प्रकारचे विरामचिन्ह वापरलेत. म्हणजे एकाच वाक्यामध्ये दोन किंवा तीन किंवा चार हे विरामचिन्ह काय करू शकतात, हे येऊ शकतात. जसं आपण सातवं उदाहरण पाहिलं, शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. ज्यामध्ये एकेरी अवतरण चिन्ह असेल, दुसरा असेल स्वल्पविराम असेल, तिसरा असेल अल्पविराम असेल, चौथा असेल पूर्णविराम. असं काय केले, ते चार प्रकारचे काय केले, ते विरामचिन्ह वापरलेले आहेत. आता तुम्ही आठवा जर पाहिला, आठवामध्ये काय थोडेसे वेगळे आहेत. मुळजी, जेठा, मोरारजी, गोकुळदास, आदमची पीरबाई, डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेठचे जे अर्थात त्यांना पाठबळ होते. आता ह्याच्यामध्ये पहा, इथे मध्ये फक्त दोनच हे वापरलेत काय विरामचिन्ह. एक असेल स्वल्पविराम, दुसरा असेल हे फुल स्टॉप किंवा ज्याला आपण पूर्णविराम बोलतो. मुळजी, जेठा, मोरारजी, गोकुळदास म्हणजे हे काय खेळते, एकाच जातीचे शब्द आहेत. एकाच जातीचे शब्द आहेत म्हणजे हे काय आहे, ते वेगळ्या व्यक्तींची नाव आहेत. आणि वेगवेगळ्या व्यक्तीची नावं जेव्हा आपण एका वाक्यामध्ये घेतो, तेव्हा आपण काय वापरतो, हे स्वल्पविराम वापरतो. आणि शेवटी अर्थातच हा वाक्य पूर्ण झालेलं आहे, त्याच्यामुळे काय येणार आहे, हे पूर्णविराम येणारच आहे. परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर तो वाक्य जे दिलेलं असेल, वाक्य काय करायचं, तुम्हाला 2 ते 3 वेळा वाचायचं आहे. 2 ते 3 वेळा वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की या प्रश्नामध्ये किंवा हे जे काही तुम्हाला वाक्य दिले आहे, त्या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह वापरायचे किंवा ते आपल्याला आपण काय करायचे, ते जेव्हा आपण तो वाक्य वाचतो, वाक्य वाचताना आपण मनामध्ये काय करायचं, संवाद बोलण्याचा प्रयत्न करायचा किंवा आपल्याला मनामध्ये आपण काय करायचं, ते बोलून बघायचं. ते बोलून बघितल्यानंतर आपल्याला कळेल की आपण कोणत्या प्रकारचं काय करतोय, ते विरामचिन्ह वापरतोय. जसं की आता हे असेल, मी लगेच मनाशी नक्की केलं की जवळपास कुठेतरी रान म्हशीचा कळप असला पाहिजे. पण हा संवाद साधताना आपण मनामध्ये काय करतोय, आपण हे बोलून बघायचंय. मी लगेच मनात नक्की केले की जवळपास कुठेतरी रान म्हशीचा कळप असला पाहिजे. म्हणजे इथे बघा, आपण जेव्हा हे करतो, बोलतो, जेव्हा संवाद मनातल्या मनात बोलतो, तर आपल्याला लगेच समजून येतं की कुठे आपल्याला काय करायचे, ते विरामचिन्ह वापरायचे. त्या ज्यामध्ये काय केले, दोन विरामचिन्ह आलेले. एक आहे स्वल्पविराम, दुसरा असेल पूर्णविराम. आता 13व्या मध्ये काय, हत्तीपेक्षा उंच असलेला एलिफंट ग्रास हत्ती गवत मधून चिखल तुडत माहुताने वैजयंतीला पुढे काढले. आता ह्याच्यामध्ये काय दिले,
एक असं नाव आलेलं आहे किंवा असा एक शब्द आलेला आहे की तो काही वेगळा शब्द असेल किंवा एक काय आहे तो ज्या शब्दावरती आपल्याला जोर द्यायचा आहे तर त्या शब्दाला कशामध्ये दाखवलेलं आहे त्यांनी एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेलं तर हे महत्वाचं आहे की एकेरी अवतरण चिन्ह जेव्हा आपण वापरतो तेव्हा तो शब्द हा विशिष्ट असला पाहिजे किंवा तो शब्द कसा असला पाहिजे हा इतर शब्दांपेक्षा तो वेगळा असा असला पाहिजे तरच तिथे आपण काय वापरू शकतो हे एकेरी अवतरण चिन्ह वापरू शकतो या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे सिटियस ऑल्टियस फॉर्टियस म्हणजे गतिमान उच्चता तेजस्विता आता ह्याच्यामध्ये पहा तुम्हाला खूप सारे काय करायचे विरामचिन्ह वापरायचे पहिलं तर असेल कोणतं की अपसरण चिन्ह किंवा ज्याला आपण स्पष्टीकरण चिन्ह बोलतो त्यानंतर दुसरं असेल एकेरी अवतरण चिन्ह त्यानंतर असेल स्वल्पविराम असेल सिटियस ऑल्टियस फॉर्टियस हे जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा आपल्याला काय करायचे ते स्वल्पविराम वापरायचे आणि दुसरं असेल ज्याला आपण पूर्णविराम बोलतो प्रत्येक शब्दानंतर किंवा जे काही शब्द संपलेत किंवा आपल्याला असं वाटतं की आपलं वाक्य संपले त्यावेळी आपण काय वापरणार आहे पूर्णविराम वापरणार आहे आता असं नाही की प्रत्येक वेळी असेच प्रश्न येतील किंवा प्रत्येक वेळी काय करतील अशाच प्रकारचे तुम्हाला हे दिले जातील अशाच प्रकारे तुम्हाला काय केले जातील विरामचिन्ह दिले जातील ओळखायला असं नाही तुम्हाला काय केलं जातं काही वेळा प्रश्न असे दिले जातात की त्यावेळी तुम्हाला एका बॉक्स मध्ये काय विरामचिन्ह दाखवले जातात आणि ते विरामचिन्ह काय करायचे तुम्हाला ते ओळखायचे जसं मगाशी आपल्याला एक आपण चौकोनामध्ये पाहिलं की एका ह्याच्यामध्ये काय दिली होती विरामचिन्ह ते स्वरूप दिलं होतं की हे स्वरूप कशा प्रकारचे की विरामचिन्ह कसं काढलं जातं आणि तुम्हाला ते काय करायचं ते हे कुठे यूज केलं जातं आणि कसं ते उपयोगात आणलं जातं किंवा कसं ते वापरलं जातं किंवा त्याचं नाव काय हे नाव ओळखण्यासाठी सुद्धा काय केलं जातं हे प्रश्न विचारला जातो आपण प्रश्नपत्रिकेमध्ये पाहू की अशा प्रकारचे यावरती प्रश्न वापरले गेलेले आहेत आता हे पहा इथे खूप वेगळ्या प्रकारचा काय केलेला शब्द तुम्हाला प्रश्न विचारला गेला किती मार्कासाठी 2 मार्कासाठी तर ह्या प्रकारचे हे सुद्धा तुम्हाला काय केले जातात ते प्रश्न विचारले जातात तर आता आपण जे उदाहरणं पाहिले त्याच्यामध्ये कसे होते पूर्ण एक शब्दाचा समूह दिला होता त्या शब्दाच्या समूहामध्ये तुम्हाला काय करायचे होते हे तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे होते पण इथे जो हे इथे ते प्रश्न दिलाय हा प्रश्न काय पूर्णपणे वेगळा आहे आता इथे काय प्रश्न दिलेला आहे खालील वाक्यातील चिन्हे आणि त्यांची नावे याचा तक्ता तयार करा म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलेलं त्या वाक्यामध्ये पूर्णपणे विरामचिन्हे वापरले तर ते विरामचिन्हे तुम्हाला काय करायचे ओळखायचे कोणती विरामचिन्हे आहेत आणि त्या विरामचिन्हांचं नाव काय आहे आता इथे बघा तुम्हाला एक हे दिलेलं वाक्य दिलं आणि त्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे ते विरामचिन्ह दिलेले आवडते का तुला हे पुस्तक आता ह्या ह्याच्यामध्ये काय दिले ते 2 प्रकारचे विरामचिन्ह दिले आहेत पहिला कोणता की दुहेरी अपसरण चिन्ह तर ज्याला आपण स्पष्टीकरण चिन्ह बोलतो दुहेरी अपसरण चिन्ह हे विरामचिन्ह कोणते केले ते दाखवायचे आणि दुसरा असेल प्रश्नचिन्ह तर पहिल्या तक्त्यामध्ये किंवा पहिल्या कॉलम मध्ये काय येणार आहे विरामचिन्ह कोणती वापरलेत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तक्त्यामध्ये नाव काय येणार आहे त्यांची नाव येणार की ह्या विरामचिन्हाचं नाव काय आहे तर ह्या प्रकारचे तुम्हाला काय केले जातं ते प्रश्न विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचे ते सोडवायचे तर हा एक प्रश्न झाला की हा एक प्रश्न आपण कसा सोडवला जाऊ शकतो किंवा या प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात आता ह्यामध्ये पहा या अशा प्रकारचे प्रश्न विचारले जसं मगाशी मी सांगितलं की तुम्हाला विरामचिन्ह फक्त दिले जाणार आणि ते विरामचिन्हाचे तुम्हाला काय करायचे ते ओळखायचे जसं यामध्ये पहा दुसऱ्यामध्ये की पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिलं विरामचिन्ह दिलेले प्रश्न कसा येणार आहे खालील चौकटीत दिलेली विरामचिन्ह ओळखावं त्याची आता एका चौकटीमध्ये काय दिलं ते विरामचिन्ह दिलेले ते विरामचिन्हाचे तुम्हाला काय लिहायचे नावं लिहायचे
तर पहिलं आहे हे अवतरण चिन्ह आणि दुसरा आहे स्वल्पविराम. म्हणजे हा जो कॉलम असेल विरामचिन्हाचा किंवा हा जो प्रश्न असेल विरामचिन्हाचा, सॉरी विरामचिन्हाचा, ह्याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी किंवा 2 पैकी 2 मार्क हे आरामशीर मिळू शकतात. फक्त तुम्हाला काय करायचे हे विरामचिन्हे बघायचेत किंवा ते कोणत्या स्वरूपाचे असतात किंवा ती कशी काढली जातात हे फक्त तुम्हाला बघायचे. आता हे पहा, यामध्ये तुम्हाला पूर्णपणे विरामचिन्हे दिलेले आहेत की कसे काढले जातात किंवा त्याचे स्वरूप कसं असतं ते एकदा पाहू. कारण त्याच्यावरती जास्त जास्त तुम्हाला काय केलं जातं ते प्रश्न विचारले जातात. जसं की पहिला असेल पूर्णविराम. तर पूर्णविराम जेव्हा दाखवतो तेव्हा पूर्ण एक छोटासा काय दिला जातो, टिंब दिला जातो किंवा पूर्ण छोटासा एक काय केला जातो, डॉट दिला जातो. त्या डॉटला आपण काय बोलतो, हे पूर्णविराम बोलतो. दुसरा असेल अर्धविराम. अर्धविराम जेव्हा काढतो आपण तेव्हा एक फुल स्टॉप आणि त्याच्या खाली काय जातो, एक टिंबाच्या खाली आपण एक सोलिविराम काढला जातो. त्याला आपण काय बोलतो, अर्धविराम असे बोलतो. विराम मध्ये काय आहे, फक्त एक छोटासा काय केला जातो, एक छोटासा दांडी काढली जाते किंवा छोटीशी एक त्याला आपण बोलतो एक छोटीशी एक लाईन काढली जाते, उभी लाईन. त्याला आपण काय बोलतो, हे स्वल्पविराम बोलतो. अपूर्णविरामामध्ये काय असतं, ते 2 टिंब दिले असतात तर 2 डॉट दिले असतात एकाखाली एक. त्याला आपण अपूर्णविरामाचं चिन्ह बोलतो. प्रश्नचिन्ह हे जर तुम्हाला माहिती असेल किंवा प्रश्नचिन्ह असे दिले जातं, प्रश्न विचारला जातो तिथे. दुसरा असेल उद्गारवाचक. उद्गारवाचक मध्ये काय असतं, एक लाईन काढली जाते छोटी आणि त्याखाली काय दिला जातो, एक डॉट दिला जातो. त्याला आपण उद्गार चिन्ह असे बोलतो. 7वा असेल अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये काय आहे, ते 2 प्रकारचे अवतरण चिन्ह आहे. अवतरण चिन्हामध्ये काय आहे, ते 2 प्रकारचे अवतरण चिन्ह. एक आहे दुहेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा आहे एकेरी अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्हामध्ये कसे हे 2 तुम्हाला काय देतो, वरच्या बाजूला हे स्वल्पविरामासारखे तुम्हाला असे 2 चिन्ह दिले जातात. त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह बोलतो. आणि एकेरीमध्ये काय दिलं जातो, हा एकच असा उलटा स्वल्पविराम दिला जातो. त्याला आपण काय बोलतो, हे एकेरी अवतरण चिन्ह बोलतो. 8वा असेल संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे काय, हे फक्त एक छोटीशी डॅश दिलेली असते, त्याला आपण काय बोलतो, संयोग चिन्ह बोलतो. 9वा असेल अपसरण चिन्ह. आता ह्याच्यामध्ये डॅश दिली असते पण हे कसे असते, हे खालच्या बाजूला असते किंवा खालच्या बाजूला हे शब्दाच्या खालच्या बाजूला हे चिन्ह दिलेलं असतं. संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्हामध्ये तुम्हाला काय करायचे नाही, गफलत करायची नाही. संयोग चिन्ह हे बरोबर मध्ये अशी डॅश दिलेली असते आणि अपसरण चिन्हामध्ये काय केलं जातं, तुम्हाला एक छोटीशी खालच्या बाजूला डॅश दिलेली असते, त्याला आपण काय बोलतो, अपसरण चिन्ह असे बोलतो. तर हे 9 प्रकारचे विराम चिन्ह आहेत, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न कसे विचारले तर ते सुद्धा सांगितलं. पहिला प्रश्न विचारला जातो की तुम्हाला एक शब्दांचा समूह दिला जातो आणि त्या शब्दाच्या समूहाला तुम्हाला काय करायचे, ते विरामचिन्ह द्यायचे आणि ते विरामचिन्ह देऊन तुम्हाला काय करायचे, ते वाक्य पूर्ण करायचे. दुसऱ्यामध्ये काय केलं जातं, दुसरा कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो की ते तुम्हाला काय केलेलं असतं, ते एक पूर्ण वाक्य दिलं असतं, वाक्यामध्ये विरामचिन्हे वापरले असतात. फक्त तुम्हाला ते काय करायचे, ते विरामचिन्ह ओळखायचे आणि ते ओळखल्यानंतर त्या विरामचिन्हांची नावं लिहायचे. तिसरामध्ये तुम्हाला काय केलं जातं, कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला विरामचिन्ह दिलेले असतात, अगोदरच विरामचिन्ह तिथे तुम्हाला दिलेलं असतात आणि त्या विरामचिन्हाची तुम्हाला काय करायचे, फक्त नावं लिहायचे की कोणत्या प्रकारचे हे विरामचिन्ह आहेत. तर अशा प्रकारे तीन प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये आणि फक्त 2 मार्कासाठी हे व्याकरणामध्ये विचारलं जाऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. तर आजचा आपण हा विरामचिन्ह हा पाहिला. तर आपण पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करून बघू की विरामचिन्ह म्हणजे नेमकं काय, ते कुठे वापरले जातात आणि कशी वापरली जातात.
आपण जेव्हा एकमेकाशी बोलत असतो त्यावेळी आपण बोलताना मध्ये मध्ये थांबत असतो. व्याकरण त्या थांबण्याला विराम असे म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण दोन व्यक्ती किंवा आपण एकमेकाशी संवाद साधतो, संवाद साधताना आपण काय करत नाही, सलग बोलत जात नाही किंवा सलग आपले शब्द नसतात. काही ठिकाणी आपण आपल्या भावना व्यक्त करतो, मग भावना त्या कोणत्या असो. काही ठिकाणी आपण प्रश्न विचारतो, काही ठिकाणी आपण थांबतो किंवा स्पष्टीकरण देतो. तर हा जो थांबा असतो किंवा हा जो पॉज घेतो आपण बोलण्यामध्ये, त्याला आपल्याला काय बोलतो आपण व्याकरणामध्ये, त्या थांबण्याला किंवा त्या थांबा जो असतो त्याला आपण बोलतो विराम. दुसरा असेल लेखनामध्ये, हा विराम निराळ्या चिन्हे वापरून दाखवला जातो. या चिन्हांना विराम चिन्हे असे बोलतो. आपण जेव्हा बोलतो, बोलताना तर आपण विरामचिन्हाचा वापर नाही करणार. जसं लोकमान्य टिळक म्हणाले स्वल्पविराम, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. सॉरी, दुहेरी अवतरण चिन्ह असं आपण बोलताना वापरत नाही. पण जेव्हा आपण लेखन करतो त्याचं, किंवा आपण जेव्हा लेखनामध्ये हे शब्द वापरतो किंवा लेखनामध्ये जेव्हा वाक्य वापरतो, तेव्हा तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला काय वापरायचे, ते चिन्ह वापरायचे आहेत. आणि ते चिन्ह जे वापरतो त्या चिन्हांना आपण काय बोलतो, हे विराम चिन्ह असं बोलतो. तर एकूण 9 प्रकारचे विराम आहेत. पूर्णविराम असेल, अर्धविराम असेल, स्वल्पविराम असेल, अपूर्ण विराम असेल, प्रश्नचिन्ह असेल, उद्गार चिन्ह असेल, अवतरण चिन्ह, अवतरण चिन्हामध्ये 2, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, नंतर सहयोग चिन्ह असेल, अपसरण चिन्ह असेल. या चिन्हांची मी तुम्हाला काय दिली, यादी दिलेली, तुम्हाला स्क्रीनशॉट करायचं तर करू शकता. की तुम्हाला नंतर याच्यामध्ये ओळखता येईल की पूर्णविराम म्हणजे काय, अर्धविराम म्हणजे काय, स्वल्पविराम म्हणजे काय, अपूर्णविराम म्हणजे काय, प्रश्नचिन्ह म्हणजे काय, उद्गार चिन्ह म्हणजे काय, अवतरण चिन्ह म्हणजे काय, सहयोग चिन्ह म्हणजे काय, आणि अपसरण चिन्ह म्हणजे काय. आता हे कुठे वापरले जातात, कशी वापरले जातात आणि यांचे उदाहरण काय. पूर्णविराम, एखादं वाक्य पूर्ण झालंय हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी आपण हे चिन्ह वापरतो, किंवा एखादी आद्याक्षरे असतील किंवा संक्षिप्त रूप असतील शब्दांचे, त्या ठिकाणी काय केलं जाते, पूर्णविराम वापरले जातात. जसे की रामाने रावणाला मारले, पूर्णविराम. उदाहरणार्थ पु. ल. देशपांडे, बी. ए. तर या ठिकाणी आपण काय वापरतो, ते पूर्णविराम. म्हणजे वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी, किंवा शब्दांचे संक्षिप्त रूप असेल किंवा आद्याक्षरे असतील, तर त्या ठिकाणी काय केले जाते, पूर्णविराम वापरले जातात. दुसरा असेल अर्धविराम. दोन छोटी छोटी वाक्य उभ्यानवी अव्ययाचे एकत्र करण्याच्या आधी हे चिन्ह वापरतात. म्हणजे दोन छोटी छोटी वाक्य जे असले, दोन छोटी छोटी वाक्य एकत्र करताना हा काय केला जातो, हा अर्धविराम वापरला जातो. स्वल्पविराम, स्वल्पविराम म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला हाक मारताना किंवा एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आल्यास ते आपण काय करतो, हे स्वल्पविराम वापरतो. मुलांना स्वल्पविराम अभ्यास करा. पंजाब, महाराष्ट्र, गुजरात ह्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं असते. रमेश, सुरेश, राहुल, कपिल. तर हे शब्द वापरताना आपण काय करतो, हे स्वल्पविराम हे वापरतो. अपूर्णविराम, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास या चिन्हाचा वापर करतो. म्हणजे वाक्य संपलेलं आहे, वाक्य संपल्यानंतर आपण एखादं स्पष्टीकरण देणार आहे, किंवा आपण काय करणार, एखादा तपशील देणार आहे, तो तपशील दाखवण्यासाठी आपण काय करतो, हे अपूर्णविराम वापरतो. प्रश्नचिन्ह, वाक्यात एखादा प्रश्न विचारला गेला असेल तर तो दर्शवण्यासाठी हे काय करतो, आपण चिन्ह वापरतो. त्याचं उद्या शाळा आहे का, उद्या कुठे जायचं आहे का, तर हे वापरताना काय करू, हे शब्द जेव्हा दर्शवतो तेव्हा आपण काय करतो, हे प्रश्नचिन्ह वापरतो. उद्गार चिन्ह, उद्गार चिन्ह म्हणजे आपल्या मनातील कोणतीही भावना असेल, ते भावना व्यक्त झाल्यानंतर जो शब्द असतो, तो शब्दानंतर जे चिन्ह वापरले जाते, ते चिन्ह कोणते, उद्गार चिन्ह. अरे वा, फारच सुंदर आहे तुझे अक्षर. बापरे, केवढी उंच इमारत आहे. या ठिकाणी काय केलं जातं, हे उद्गार चिन्ह वापरलं जातं. अवतरण चिन्हे, एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्ह, सिंगल किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा. एखाद्या विशिष्ट शब्दावरती आपल्याला जर जोर द्यायचा असेल आणि तो शब्द आपल्याला वेगळा करून दाखवायचा असेल, तर त्यावेळी काय केलं जातं, ते
एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. तर स्वराज्य मिळवणे हे भगतसिंगांचे अंतिम ध्येय होते. दुसरा असेल दुहेरी. दुहेरी म्हणजे काय, एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून उच्चारलेले शब्द जसे आहे तसे दाखवता या चिन्हाचा काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजे एखादे शिक्षक बोलतात किंवा एखादा राजनेता बोलतो किंवा एखादा लीडर जेव्हा बोलतो, त्या बोलल्यानंतर जो शब्द किंवा वाक्य जे असतं, वाक्य जेव्हा दाखवतो आपण, ते वाक्य दाखवताना आपण काय करतो, हे दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. संयोग चिन्ह. ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास किंवा दोन शब्द जोडताना या चिन्हाचा वापर होतो. म्हणजे एखादी ओळ लिहितो आपण, ओळ लिहिताना शब्द काय करतो, अपुरा लिहितो किंवा ओळ संपते. तो शब्द अपुरा पडल्यास तो शब्द दाखवण्यासाठी सहयोग चिन्ह किंवा दोन शब्द जोडताना या चिन्हाचा काय केला जातो, वापर केला जातो. अपसरण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह काय करतो, आपण वापरतो. विचार मालिका तुटल्यास म्हणजे काय, तो इथे आला पण, तर हे दाखवण्यासाठी काय करतो आपण, हे अपसरण चिन्ह हे दाखवतो. तर ह्या प्रकारचे काय आहेत, हे 9 विराम चिन्ह आहेत, जे मराठीमध्ये आपण काय करतो, मराठी व्याकरणामध्ये विचारात घेतले जातात आणि ह्याच्यावरती तुम्हाला काय केले जातं, ते प्रश्न विचारले जातात. तर आजचा ऑनलाईन क्लास इथे संपत आहे. धन्यवाद.